अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा, स्वामी नामांचे भजन, त्यांची या चरित्रांचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य, स्वामी सुत नेनती. स्वामी सुतांची जननी काकूबाई नामे करुणी, तिने हे वृत्त ऐकूनी दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेंचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित, परमार्थ गोष्टी सांगुनी, यासी पिचास बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिली पंचाक्षरी आणुनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयांसी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. ऐसा विचार करुनी पोटी दर्शना आल्या उठाउठी, सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकोनिया देव मामलेदार हसूनी देती उत्तर, त्यासी पिचाश लागेले थोर, माझेने दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी जाहले. मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने, तारा नामे त्याची कांता, तेही त्रास देत स्वामीसुता, परितयांच्या चित्ता, दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी, त्यांनी ऐकले वर्तमान, पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरण वंदिती, स्तवन करती तयांचे. स्वामी सुते तयांसी लावी आले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातली. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्यांची आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी, पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुता आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत, विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष, जन लाविले भजनास, कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येतांची दर्शना, त्यांसी समर्थ करती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्यांप्रती मनातील खून सांगती, ऐकोनी जन चकित होती, वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविना तो न सेवी उद्दकान, ऐसे दिवस झाले तीन, निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करून रसे भरले पूर्ण, ऐकले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी, त्या साधुते मंदिरी, प्रार्थोनिया आणावे. पाहुनिया समर्थांसी, उल्हास सुतांचे मानसी, धावूनिया वेगेसी, मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थ म्हणे, कर फिरविला मुखावरुनी, हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी, परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतांवरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करती भजन, पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसतले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधुनी समर्थ सांगती तया कानी, आम्ही जातो निज धामी, वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई, कल्पना न साहे त्यासी, स्वामी विन कैसे जीवन, वारंवार विनवी स्वामींसी. ऐसे न करावे काही, मी अजान लेकरू तू माझी आई, स्वामी धरती हृदयाशी, म्हणते आम्ही तव हृदयी वास करुनी निश्चयी, चिंता न काही करावी. असो मग स्वामीसुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत, मार्ग घरीत
दरिद्र मुंबईचा स्वामी वचनी दुखावला, अंतरी बहु खिन्न झाला, परतोनी नाही आला. जन्मवरी अक्कलकोटे, त्या दुःखी उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामीसुत. दुःख करी दिवस रात्र, चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामीसुतांची जननी राहत असे त्या स्थानी. तिने ते वर्तमान ऐकोनी विनवित समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निधन आणावे. परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे. मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणी तरी जाऊनी. तथापि स्वामीसुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नाही सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवूकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामीसुता. परितो न आला अक्कलकोटा. जीवित परवा न केले. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. असे सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणे. बैसले स्नान करोनी परिगंध न लाविती. भोजनाते न उठती. धरणीवरती अंग टाकीती. कोणा संगे न बोलती. रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार. स्वामीसुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार. परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरणवार्ता ऐकोनी करती आकांता. तो दुःखद समय वर्णिता. दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवला आहे. पावला का मरण. मग स्मरती जेहे चरण. त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी. उल्लंघिले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी. ओढुनी बळीची मगनेला. धन्य धन्य स्वामी कुमार. उतरला भवदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र. कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोढा. श्री भगवान चरणार्पण मस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.